सुप्रियाताई सुरेख टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. नमस्कार. आदरणीय उद्धवजी, माननीय पृथ्वीराज बाबा, माननीय संजय सिंगजी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. हवा सगळी आपल्याच बाजूने चालली आणि मी माझं चिन्हही 3 नंबरलाच होतं. संजू भाऊ तुमचं पण 3च नंबरला आहे आणि 3 हा आपला लकी नंबर आहे. तर माझा विश्वास आहे की मतदानाच्या दिवशी आपण मोठ्या संख्येने उतरून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मतदान कराल. मला संजू भाऊ तुम्हाला माझ्या अनुभवाचे काही बोल सांगायचे. वाटप होणार का? होणार. त्याच्यामुळे जो असे उद्योग करेल त्याला पकडा आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन जा. पहिली गोष्ट आम्ही तसंच केलं अनेक ठिकाणी आणि बंदुकीपेक्षा जास्त ताकद मोबाईलमध्ये. आमच्याकडे एवढ्या कंप्लेन आल्यात आणि आम्ही व्हिडिओ काढले सगळ्याचे. त्या दिवशी रोहित दादाचा फोटो बॉम्ब सगळे व्हिडिओ बॉम्ब बघितले का काल तुम्ही? काल 5 महत्वाचे व्हिडिओ फक्त असे आमच्याकडे 100हून जास्त आहेत. पण काल रोहित दादांनी 5 मोबाईलचे त्यातला एक धमकीचा होता आणि 4 माझ्या होता. त्याच्यामुळे कशाचा हा तर तुम्ही बघितलेलं आहे. तर ते तिथे झालं तर इथे येऊ शकतं आणि त्याच्यामुळे महिलांनो तुम्ही आम्हाला वाटलंच नाही एवढं मोठं काय होईल. आम्हाला वाटलं लोकशाही पद्धतीने सगळं गुणागोविंदाने कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात असलं गलिच्छ राजकारण आजपर्यंत कधीही झालेलं नाही. आमचा पहिलाच अनुभव. त्याच्यामुळे आमच्याकडे जे झालं त्याच्यातून तुम्ही सगळे शिका. कारण मी अमोल दादांना पण हे सांगितलेलं आहे बाबा संभाल के रहो रात्र वैरेची. आता 2 दिवसाचा प्रचार राहिलेला आहे आणि आपण खूप वेळ सगळे थांबलेला आहात. त्याच्यामुळे मी खरंच आपला वेळ काही घेणार नाही. पण मी एवढंच सांगेन की या सगळ्या इलेक्शनमध्ये मला एक गोष्टीचं खरंच कौतुक वाटतं की या राज्यातला सर्वे जर केला तर सगळ्यात लाडका मुख्यमंत्री कोण आहे आता? त्या गृहस्थाचं नाव माननीय उद्धवजी ठाकरे. आणि आज सगळ्या रॅलीज सगळ्यात जास्त डिमांड भाषणाला अपेक्षा कुणाकडे आहे तो उद्धवजींकडे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या उद्धवजींकडे प्रचंड अपेक्षा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आम आदमी पक्ष हे एक कुटुंब म्हणून सगळे काम करत आहे. आज कळत पण माझ्या लोकसभा